संजयजी, मला हे विचारायचं आहे, तुम्ही या गावाचे उपसरपंच आहात. आतापर्यंतच्या गावाचा काय काय विकास इथे झालेला आहे, कोणती मुख्य समस्या होती जी इथे पाहिली, जी तुम्ही पूर्ण केली आहे, आणि भविष्यात विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे? गावामध्ये तर समस्या पाण्याची वगैरे भरपूर होती, ती काही प्रमाणात मिटली आहे, परंतु काही प्रमाणात अपुरीच आहे. ती आम्हाला 4 गावं, आमचे गट ग्रामपंचायत असतील 4 गावं सांभाळायला लागतात. तिथे इतर गावामध्ये पुन्हा पाण्याची समस्या आहे, ती काही प्रमाणात कव्हर नाही झालेली आहे. त्याच्यामध्ये पुन्हा आम्हाला लोड शेडिंगचा खूप प्रॉब्लेम होतो, की ज्याच्यामुळे आम्ही लोकांना पाणी देऊ शकत नाही. पहिलंच अपुरं पाणी, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आल्यामुळे जास्त त्रास होतो. परंतु तरी पण आम्ही त्याच्यात कटाक्षाने आम्ही त्याच्यामध्ये काही काम करत आहे आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न पुरेपूर करत आहे. संजयजी, गावामध्ये रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, याही मुख्य समस्या असतात. पुन्हा वैद्यकीय समस्या भरपूर असतात, वैद्यकीय दवाखाने वगैरेची समस्या. तर या पर्यात मात्रेत आहे का, की पूर्ण व्हायच्या याच्यावर आहे? नाही, इथून 7 किलोमीटर कोंढाळी असल्यामुळे ह्या सेवा थोड्याशा तात्काळ मिळतात, आणि रोडवरती गाव असल्यामुळे त्या सेवा आणि ॲम्ब्युलन्सची सुविधा असल्यामुळे त्या आता मिळतात. राहिला प्रॉब्लेम रस्त्याचा वगैरे, तर हा भरपूर प्रमाणात रस्ते वगैरे होत आहे, काही थोड्याफार प्रमाणात राहिलेलं आहे, परंतु ते चांगले प्रमाणात आहे, रस्ते वगैरे चांगले आहे. इलेक्ट्रिसिटी, सध्या तर इलेक्ट्रिसिटी वगैरे व्यवस्थित मिळून राहिलेली आहे. संजयजी, गावामध्ये एक मुख्य समस्या आपण ही पाहतो की बेरोजगारी. तर ग्रामपंचायतीच्या मार्फत बेरोजगारांना काही रोजगार देण्याचा असं काही उपक्रम आहे का? मनरेगा अंतर्गत आहे, उपक्रम आहे. ज्यांनी काम वगैरे मागितलं तर त्यांना आता जवारच्या विहिरी वगैरे येतात, त्यांच्यावरती कामाला आम्ही सांगतो त्यांना, किंवा याचे रस्ते जे आहे, पांधन रस्ते वगैरे, त्यांच्यावरती आम्ही कामाला सांगू शकतो. तुम्हाला काय वाटतं की गावामध्ये सरकारने फॅक्टऱ्या बनवायला पाहिजे, फॅक्टऱ्या किंवा छोटे छोटे उद्योग सुरू करायला पाहिजे, जेणेकरून बेरोजगारी खूप प्रमाणात कमी होऊ शकते? तर काय ग्रामीणकडे गव्हर्नमेंटचं लक्ष अजूनपर्यंत केंद्रित झालं आहे की नाही, काय वाटतं? नाही, पाहिजे तेवढं ग्रामीणकडे लक्ष केंद्रित झालेलं नाही आहे. छोटे छोटे उद्योगधंदे पाहिजे, त्याच्यामुळे जर छोटे छोटे उद्योगधंदे जर मिळाले तर लोकांना काम मिळेल, बेरोजगारी अशी कमी होईल. ठीक आहे संजय, खूप खूप धन्यवाद.